टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ते आपल्या वेगळ्याच थाटामाटात या ठिकाणी पोहोचतायत। कुणी हलगी घेऊन आलंय, कुणी आसूड ओढतोय, तर कुणी एक मोठी बाईक रॅली या ठिकाणी काढलेली आहे। सगळ्यात आधी हा बॅनर आपण पाहणार आहोत। आवाज मराठीचा आपल्या मराठी जनांचे हार्दिक स्वागत असलेला जो बॅनर आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। महाराष्ट्र माझा असा आशय यावर दिसतोय। तर दुसरीकडे आपण पाहतोय की मोहन यादव आणि उद्धव यादव यांची केसनंद गावाची जी शान आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। संपूर्ण भारताची शान उद्धवजी ठाकरे साहेब, बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे जे फोटो आहेत ते या गाडीला लावण्यात आलेला आहे। भगवा पेहराव जो आहे तो त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। बघा, टोपीवरती टोपीपासून ते खाली बुटापर्यंत भगवा पेहराव आपल्याला या ठिकाणी यांचा पाहायला मिळतोय। घड्याळामध्ये सुद्धा बाळासाहेब ठाकरे, पण घड्याळात बाळासाहेब ठाकरे असले तरी वेळ यायला 20 वर्ष लागला दोन्ही भावांना एकत्र यायला, काय म्हणाल? त्याच्यामुळेच वाईट वाटतं। माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव, मी मूळचा दौंड तालुक्यात नांदगाव गाव आहे। परंतु हे बाळासाहेब ठाकरेंनी जे टायमाला मला भेट दिली त्यापासून मला इतकं म्हणजे आनंद वाटतोय। साहेबांना स्वतः म्हणलं तर गाडी बसा, तुमच्यासाठी गाडी आणली साहेब। मला लोकांनी सांगितलं राष्ट्रपतीला सुद्धा बाहेर येत नाही साहेब, पण मी म्हणले गाडी बघून नक्की येणार, हां ते नक्की येणार। परंतु बाळासाहेब बाहेर आले आणि विशेष म्हणजे मी एवढं त्यांना सांगितलं की पोलीस लोक मला लई दम देतात। काय म्हणले, माझा फोटो पुढे लाव म्हणले, पोलीस काय मुख्यमंत्री सुद्धा तुझ्या गाडीला अडवणार नाही। म्हणून मी 2 वेळा अयोध्येत गेलो आणि रामाची पूजा केली ती की उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावं, तर मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले आणि राज उद्धव एकत्र यावं म्हणून कायम पूजा करतोय। त्याशी रेशमीताईंना भेटलो मागं गेल्या बारे आलो तेव्हा, तेव्हा 20 वर्षापूर्वी नागपूरला राजसाहेब भेटले ते, मला माझा मुलगा आला आहे म्हणले कुठे आहे उद्धव, हां तेव्हा गुच्छा दिला उद्धवनी। आणि नंतर रेशमीताईंना इथे भेटलो शर्मिल ठाकरेंना, त्यांना सांगितलं की तुम्ही एकत्र व्हा ना, काय नुसते हसल्या आणि गेल्या, पण आनंद वाटला। जाऊ द्या म्हणलं की काय म्हणलं तर ठाकरे येते म्हणून मी त्यांना भेटतो। पण आज डोळ्याचे पारणे फिटतील असा क्षण तुमच्या समोर आलेला आहे का? आणि किती आनंद आहे, कारण आम्ही पाहतोय तुम्हाला पूर्ण भगवा पेहराव तुम्ही केला आहे, नखांना नेल पॉलिश पण भगवी लावलेली आहे आणि किती किती आनंद आहे, किती उत्साह आहे। नाही घरच्यांनी आमच्या फॅमिलीने ते दिवाळी केलेली, अक्षरशः म्हणजे लाडू केलते, हां। आणि पहिला बाळासाहेबांना एक लाडू तिथे फोटो बशी तुला की साहेब म्हणले दोन्ही मुलं तर तुमची एकत्र आली, तुमचं स्वप्न 20 वर्ष यांनी साकार झालं। फक्त वाईट वाटतंय की 20 वर्ष नव्हतं लागाय पाहिजे, तर यांची कोणाची ताकद नव्हती वाकड्या नजरेने बघायची, ते वाईट वाटलं। पण मला इतका पाऊस होता, आम्ही सगळे पावसात भिजत आलो, संपूर्ण पाऊस आहे पुण्यापासून, पण तरी मी लोक म्हणायचे तुम्ही जाऊ नका, मुंबईला तर लई पाऊस आहे, गाडी वाहून गेली तरी चालेल, पण साहेबांच्या सभेला आम्ही दोघं जाणारच, उद्धव यादव मोहन यादव। आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एका व्यासपीठावर येत आहेत, हे चित्र किती वेगळं आहे महाराष्ट्रासाठी आणि किती आशादायी आहे सगळे शिवसैनिक मनसैनिक। आता मनसेची बी तुम्हाला सांगतो त्यांची बी इच्छा आहे की आता मला तर वाटतं उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार नाही, नकोच म्हणजे उद्धव साहेबाला दिलं तर नको, पण राजसाहेबाला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे। आणि ही जे सगळी लोक आहे ना ते हे वाकड्या नजरेने कधी बघणार नाही, पण राजसाहेब एक नंबर आहे, हां। आपण पाहतोय राज ठाकरे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे अशी भावना सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतात। बरेचसे शिवसैनिक मनसैनिक या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। जुने जे फोटो आहेत ते या ठिकाणी या बाईकला लावण्यात आले, एक वेगळीच बाईक या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि भगवी सवारी आहे, खरं तरी शिवसेनेची सवारी आहे आणि या सवारीवर दोन्ही बंधू आता एकत्र सवार होत आहेत। त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला जाणार आहे आणि हे हँडल बाईकचं नेमकं कुणाच्या हातामध्ये असणार आहे, दिशा कोण दाखवणार आहे आणि संघटन कौशल्याच्या जीवावरती महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईच्या वरळी डोंबार आनंदाचं उत्साहाचं जे वातावरण आहे ते सध्या अनुभवायला मिळतं आहे आणि कशा पद्धतीनं सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत ते सुद्धा आपण पाहतोय। आणि संपूर्ण ही जी दृश्य आहे ती अत्यंत बोलकी आहे। बघा, ही सगळी दृश्य आपण पाहतो या ठिकाणी कशा पद्धतीनं बाईक तयार करण्यात आलेली आहे, भगवी बाईक आहे। आनंद दिघेंचा देखील फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे, त्यासोबतच मासाहेबांचा फोटो आहे आणि उद्धव ठाकरे आणि त्यासोबतच राज ठाकरे यांचे देखील फोटो आपल्याला दिसत आहेत। तर एकंदरीतच आनंदाचं उत्साहाचं वातावरण सध्या मुंबईच्या वरळी डोंब परिसरामध्ये पाहायला मिळतं आहे। शिवसैनिक मनसैनिक एकवटत आहेत आणि विजयोत्सव साजरा केला जातो आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।